चिडले नुसती येडी नाहीस, अगं तू मला बी येड केलेस. खरं सांगू, तुझा योच येडेपणा आहे ना, मला लय आवडतो. तू जशी आहेस ना तशीच मला आवडतीस. आणि तुला नाही माहित तू कशी आहेस. एकच सांगतो, तू जशी आहेस ना तशीच भारी आहेस आणि तशीच राहा. तुझ्या साधेपणावर माझं प्रेम आहे. मला इम्प्रेस करायला तुला पावडर लिपस्टिक लावायची काय गरज नाही. तुझी नुसती आठवण जरी आली ना तरी दिवस भारी जातो. आणि एक लक्षात ठेव, मी जरी लाखात एक असलो ना तरी तू 10 लाखात एक आहेस. सिंगल पीस. रामकृष्ण हरी. उषा, आले आले. काय झालं? आलो नाव नोंदवून. पण मी काय म्हणते, बोल की. आपल्या आसपास एवढी हक्काची माणसं असताना, एवढं पाहुणं रावळं असताना त्या वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवायची काही गरज होती होय? अगं आता पहिल्यासारखी माणसं कुठं राहिल्या? हा? बरं झालंय तरी कुणी बरं म्हणत नाही, पण वाईट झाले की लगेच तू उचून बोलायला लागतात. त्यामुळे माणसं दाबागत्यात. आता त्या वधूवर सूचक मंडळात 2-3 स्थळे चांगली आहेत. बघू. काय करतो पोरगा? आ, एक आहे तो मुंबईला आहे. घरचं सगळं चांगलं आहे, शिकलेला आहे, नोकरीला आहे. एकुलता एक आहे, तुमच्या गावचाच आहे, कराडचा. वय होय. वर्षातनं एकदा येतो कराडला. मला तर पोरग चांगलं वाटले. पण मी काय म्हणते, जरा मुंबई म्हणजे लई लांब होत नाही वय? मग दुसरा एक आहे, आपल्या पाहुण्यापैकीच आहे. वय हा, नेव्हीत आहे पोरगा. नको नको, ते नेव्ही नको ना आर्मी पण नको. अगं का ग, चांगला आहे, देखणं आहे एकदम पोरगा. नको नको, ते मिलिटरी म्हटलं ना की माझ्या अंगावर काटाच येतो. आता सगळं आपल्या मनासारखं कुठून मिळणार? हा? काहीतरी खोटं असणारच की. आणि हे बघ, असं बारीक सारीक बघत बसतात होय. हा? आता तूच गडबड करतीस आणि तूच खोट काढतीस. अगे तुला जावई कसा पाहिजे ते तरी सांग. हर्षवर्धन भैया आले. नाना नमस्कार. अरे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ये बस. काय नाना, लईच गहन चर्चा चालू आहे. नाही रे, कसली गेन, आपलं नेहमीचाच विषय. अच्छा बाकी काय म्हणतेस? नाना, अहो आजकालच्या या मतलबी जमान्यात तुमच्यासारखी साधी सरळ प्रेमळ माणसं मिळत नाहीत. आणि मिळालीच तर ती मिळवायला पूर्वजन्माची पुण्याही लागते. बरोबर आहे. हा, बाकी काय विशेष? बाकी काय आपलं हेच सोशल वर्क. बर का नाना, देवाच्या दयेनं 10 पिढ्या पुरून उरल एवढं दिलंय आम्हाला. आता काय वाटतोय गोरगरिबांना, गरजूंना. आणि नाना, राजकारण म्हणजे फक्त लोकांना जोडण्याचं माध्यम. हा, चांगलंय की. आणि काय, माणसं कमवण्यासाठी 4 पैसे गेले तरी चालतील. हा, पैसे काय कुणीही कमवतं. भैया, तू जे काय करतोयस का नाही ते अजिबात वाया जाणार नाही बघ. अरे तो बघतोय वरनं, आणि तुकाराम महाराजांनी सांगूनच ठेवलंय की, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हा, चांगले. तुम्ही काय घेणार, चहा का कॉफी? आहो नको, खरंच काय नको.
तुम्ही एवढं तोंड भरून विचारपूस केली हेच सगळं आलं. नाही नाही, अहो असं कसं, एक कप चहा तर घ्यायलाच पाहिजे. अहो खरंच नको मामी. सॉरी बर का, ते फेडरेशन पुष्पा मामी म्हणून स्लिप टंग झाली. भैया टंग ऑफ स्लीप. हा, दॅट इज दॅट. बरं दूध तर घेऊन जा, थोडं गरम गरम करून आणते. एक काम करा, चहाच टाका. बर शितले, अगं बरं झालं आलीस. चल चहा घेऊन ये. आई, काय ग? अगं बरं झालं येळेत आलीस. कुठे गेलतीस? मी कुठे गेलते? मी तर इथंच होते. आणि काय ग, त्या हर्षवर्धन नाव जाऊ कशाला करतेस? अगं तुला कळत नाही कुणाशी कसं वागायचं ते. चल चहा घेऊन जा. मी कशाला? तू दे की. चल म्हणते ना. अगं पण आई, ऐक की. तर नाना, विषय असा आहे की गावात लई मोठी होळी करायचं असं आमचं म्हणणं आहे. भैया, अरे ही अशी मोठी मोठी झाडं तोडून होळी करणे माझ्या मनाला काय पटत नाही बघ. बघ हे, म्हटलं होतं का नाही मी तुला? ऐकतच नाही ती नाना. हा, सांगतो यांना नको वृक्षतोड कशाला. नाना, आपण काय करू, छोटीच होळी करू आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा चावडीवर एक सिनेमा दाखवू. सांगा कुठला दाखवायचा? आता ते मी काय सांगणार. भैया चहा. चल की. नाना चहा घ्या. अरे घे तुम्ही अहो, घेतो. घ्या हो नाना, घ्या. डबल शीट चालेल? हा? सिनेमाचं नाव आहे डबल शीट, चालेल का? चालते. रामकृष्ण हरी. हा, टॅलेंट डबल शीट डन. आता मला चहा देताना बघून आणि किंवा चिडून काय म्हणू नये.